सकाळी उठल्यापासून चहाच्या टपरीवर 5 रुपये देण्यापासून ते किराणा दुकानात हजारो रुपयांचं सामान घेण्यापर्यंत आपण सगळेच रोज युपीआय वापरतो. पण गेल्या काही दिवसांपासून एकच चर्चा सुरू होती, जी तुमच्या मोबाईलवर सुद्धा आली असेल किंवा तुमच्या कानावर सुद्धा पडली असेल, की आता युपीआय वर चार्ज लागणार, आपण पाठवलेल्या पैशांवर एक्स्ट्रा चार्जेस द्यावे लागणार, असा प्रश्न अनेकांना पडला. जर तुमच्याही मनात असा प्रश्न असेल तर सोशल मीडियावरच्या बातम्या तुम्ही पाहून चिंतेत असाल तर तुमच्यासाठी एक अत्यंत महत्वाची बातमी आहे. पेमेंट काउन्सिल ऑफ इंडिया म्हणजे पीसीआयनं या सर्व अफवांना पूर्णविराम दिलाय. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण अगदी सोप्या भाषेत जाणून घेणार आहोत की पीसीआयनं नक्की काय स्पष्टीकरण दिलंय, सर्वसामान्य नागरिक आणि लहान दुकानदारांवर याचा नेमका काय परिणाम होणार आणि भविष्यात कुणाला चार्ज द्यावा लागू शकतो. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. नमस्कार, मी रुबीना पठाण, तुम्ही पाहताय झी 24 तास. सगळ्यात आधी समजून घेऊया की चर्चा सुरू का आणि कशी झाली. भारतात डिजिटल पेमेंटचा वापर इतक्या वेगानं वाढतोय सध्या की आज भारत जगातील सर्वात मोठा रिअल टाइम डिजिटल पेमेंट देश बनलेला आहे. दरमहा अब्जावधींचे व्यवहार युपीआय द्वारे होतात. पण हे नेटवर्क चालवण्यासाठी, सर्व्हर सुरक्षित ठेवण्यासाठी बँका आणि पेमेंट कंपन्यांचा मोठा खर्च होतो. त्यामुळे बाजारात सातत्यानं अशा चर्चा रंगतात की आता खर्च वसूल करण्यासाठी ग्राहकांवर किंवा दुकानदारांवर मर्चंट डिस्काउंट रेट एमडीआर किंवा ट्रान्झॅक्शन फी लादली जाईल. पण यावर आता पेमेंट काउन्सिल ऑफ इंडिया म्हणजे पीसीआयनं अधिकृतपणे स्पष्टीकरण दिले. पीसीआयनं स्पष्टपणे सांगितलंय की सर्वसामान्य ग्राहक आणि लहान दुकानदारांसाठी युपीआय पेमेंट पूर्वीप्रमाणेच पूर्णपणे मोफत राहील. यामध्ये 2 महत्वाचे मुद्दे सुद्धा पीसीआयनं स्पष्ट केले. पहिला महत्वाचा मुद्दा, युपीआयची सुरुवात झाल्यापासून ग्राहकांकडून एकही रुपया ट्रान्झॅक्शन फी म्हणून घेतला गेला नाही आणि भविष्यात सुद्धा ग्राहकांकडून कोणताही चार्ज घेतला जाणार नाही. तुम्ही एका खात्यातून दुसऱ्या खात्यात पैसे पाठवा किंवा दुकानात QR कोड स्कॅन करून बिल भरा, तुम्हाला एकही रुपया अतिरिक्त द्यावा लागणार नाही. दुसरा महत्वाचा मुद्दा, छोटे व्यापारी, गल्ली बोळातील किराणा दुकानदार, भाजीवाले, त्यांच्याकडून कोणताही मर्चंट डिस्काउंट रेट म्हणजे एमडीआर आकारला जाणार नाही. आता लहान दुकानदारांपर्यंत डिजिटल क्रांती पोहोचवणं हाच युपीआयचा खरं तर मुख्य उद्देश आहे आणि त्यांची सोय हीच प्राथमिकता राहील, असं सुद्धा पीसीआयनं ठामपणे स्पष्ट केलंय. आता तुमच्या मनात प्रश्न आला असेल की जर आपल्याकडून पैसे घेतले जात नाही तर ही एवढी मोठी यंत्रणा 24 तास विना अडथळा कशी चालते. तेही सांगते. रोज अब्जावधी व्यवहार होतात. ही सिस्टीम सेफ ठेवणं, सायबर हल्ला यापासून वाचवणं, फ्रॉड रोखणं आणि 24 तास सर्व्हर डाऊन होऊ न देणं यासाठी कोट्यावधी रुपयांचा खर्च येतो. सध्या हा सगळा खर्च आपल्या बँका, फिटनेस कंपन्या म्हणजे उदाहरण की फोनपे, पेटीएम, गुगल पे आणि पेमेंट सर्व्हिस प्रोव्हायडर्स सध्या सगळा खर्च सहन करतायत. पण तंत्रज्ञान जितकं मोठं होतं तितकी त्यात भविष्यात सुरक्षेसाठी आणि आधुनिकतेसाठी नवीन गुंतवणुकीची गरज भासणार आहे. मग हा खर्च कसा निघणार, यावर पीसीआयनं भविष्यातील एक मॉडेल मांडलेलं आहे. पीसीआयनं सांगितल्यानुसार भविष्यात जर कधी शुल्क लागू झालं तर ते केवळ मोठ्या कॉर्पोरेट कंपन्या किंवा मोठ्या मर्चंट्सवर लागू होऊ शकते. हे शुल्क कसं असेल? हे शुल्क व्यापारी आणि पेमेंट सर्व्हिस प्रोव्हायडर यांच्यातील व्यावसायिक कराराचा म्हणजे B2B अग्रीमेंट भाग असेल. जागतिक उदाहरण म्हणजे जगभरातील अनेक प्रगत देशांमध्ये डिजिटल पेमेंट सिस्टीम सुरळीत चालवण्यासाठी मोठ्या व्यावसायिकांकडून अल्प प्रमाणात मर्चंट सर्व्हिस चार्ज घेतला जातो. यात महत्वाची गोष्ट की मोठ्या व्यापाऱ्यांवर भविष्यात जरी असा चार्ज लागू झाला तरी त्याचा सर्वसामान्य ग्राहकांच्या खिशावर कोणताही अतिरिक्त भार पडणार नाही. थोडक्यात सांगायचं झालं तर आजच्या या अपडेटचे 3 मुख्य निष्कर्ष आहेत. ते म्हणजे, पहिला, ग्राहक म्हणून तुमच्यासाठी युपीआय 100% मोफत होतं आणि मोफतच राहणार आहे. दुसरा, लहान दुकानदारांवर कोणताही एमडीआर किंवा छुपा कर लादला जाणार नाही. तिसरा, भविष्यात शुल्क आकारले गेले तर ते फक्त मोठ्या कॉर्पोरेट कंपन्यांसाठी असणार आहे. त्यामुळे युपीआय आता मोफत राहणार नाही अशा कोणत्याही अफवांवर तुम्ही विश्वास ठेवू नका. तर पीसीआयच्या या निर्णयामुळे तुम्हाला दिलासा मिळालाय का? तुम्ही रोज दिवसातून किती वेळा युपीआय वापरता? आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. ही अत्यंत महत्वाची आणि माहितीपूर्ण बातमी तुमच्या मित्रपरिवारासोबत आणि व्यापारी मित्रांसोबत शेअर करा, जेणेकरून त्यांच्या मनातील भीती सुद्धा गैरसमज दूर होतील. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच नवनवीन सोप्या भाषेतील माहितीसाठी झी 24 तास चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.